सुस्वागतं सत्यं शिवं सुंदरम्। नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। हा कोण या व्यक्तीचा माहितीपट नाही। ही आहे संघर्ष यात्रा। तळागाळातील समाजातील मुलांना शिक्षण मिळावं या ध्येयाने झपाटलेल्या लोकांची कहाणी। ही कहाणी आहे एका शिक्षणाची आस घेऊन जिद्दीने आयुष्य उभं केलेल्या व ते आयुष्य समाजासाठी समर्पित केलेल्या सोलापुरातील बारलोणीत वाढलेल्या गरीब मुलीची। ही कहाणी आहे आशा शिंदे यांची। होय, उल्हासनगरातील बालकंजीबारी भागातील शारदा विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका आशा शिंदे यांची। ज्या गावात शिक्षणाचं वारं पोचलेलं नव्हतं त्या गावात शाळेत जाणारी आशा हीच एकमेव मुलगी होती। मागासवर्गीय समाजातील मुली तेव्हा शाळेत धाडल्या जात नव्हत्या, पण आशा शिंदे यांच्या आई वडिलांना शिक्षणाची आवड होती। गावात लाईट नव्हती, रेडिओ नव्हता की साधा दवाखानाही नव्हता। बारलोणीत जिल्हा परिषदेच्या शाळेत 7वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यावर आशा शिंदे यांचं पुढचं शिक्षण कुर्डुवाडीला सुरू झालं। पण 6 किलोमीटर चालत जाण्याच्या अंतरावर सोबत एकही मुलगी नसल्याने मग बार्शीला मुलींच्या बोर्डिंगमध्ये राहून आशा शिंदे यांनी आपलं 11वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। त्या काळी अशी परिस्थिती होती की मोठ्या सवर्णातली किंवा ब्राह्मणातली देखील मुलं त्या काळी शाळेत जात नव्हती। अशा असमतोल म्हणा किंवा विषमतावादी वातावरणात, जातीय वातावरणामध्ये राहून आम्हाला शिक्षणाचं मनोबल आमची आई अडाणीच होती। तिनं शिकवलं, तिची फार मोठी इच्छा होती आणि तिने जास्त शिकावं, जास्त शिकून आपल्या समाजाचं, आपल्या घराण्याचं नाव पुढंही करावं। त्यात आमच्या वडिलांचं पूर्णपणे पाठिंबा होता। तत्कालीन परिस्थितीमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जरी म्हटलं तरी त्यावेळेची पहिली मॅट्रिक असेल ज्या बोर्डिंगमध्ये ठेवलं, त्या बोर्डिंगमध्ये मी देखील होतो। परंतु ज्या जेवणाचं परिस्थितीची बघून मी 2 महिने राहिलो नाही, मी स्वतः पळून आलो। तशा परिस्थितीत तिला भूक पोटाची नव्हती, तर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जसे त्या काळी पोटाची भूक न बघता तिने शिक्षणाची भूक बघितली। जी ज्या शाळेत ती शिकली त्या शाळेमध्ये बोर्ड पाहिलं तर त्या काळची तिचं नाव सगळ्या बोर्डच्या वरती आहे की मागासवर्गीयामध्ये प्रथम त्या काळी आलेली प्रथम मुलगी। तिने ते करून दाखवलं। पहिल्यापासून आई वडिलांची इच्छा होती की माझ्या मुलीनं शिकावं, एक शिक्षिका व्हावं। तिने ते स्वप्न जे होतं आई वडिलांचं तिने अगदी मूर्तिमंत आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलं। पुढे मुंबईत कुर्ल्याला वडिलांसोबत स्थायिक झाल्यावर उल्हासनगरला सासर जुळलं आणि 27 जुलै 1975 रोजी आशा शिंदे लिंबराज शिंदे यांच्या सहचारिणी म्हणून उल्हासनगर निवासी झाल्या। उल्हासनगरात गांधीनगर, रमाबाई आंबेडकर नगर या वस्त्यात प्रामुख्याने मातंग समाजाची लोकसंख्या होती। 72च्या दुष्काळात गावं सोडून मुंबईकडे कामाधंद्याच्या शोधार्थ आलेले लोक या वस्त्यांमधून राहत होते। स्थानिक मुलांना शिक्षण मिळावं या धडपडीत अखिल भारतीय लोकसेवा संघाची स्थापना लिंबराज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आणि त्यातूनच शारदा विद्या मंदिर उभं राहिलं। महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळं बरेच लोक आमच्या गांधीनगर या विभागात आले। जेंट्स लोकही काम धंद्याला जात असल्यामुळं मुलं घरी इकडे तिकडे फिरायची, त्यामुळं आम्ही सर्व वस्तीतल्या लोकांनी सर्वांनी असा विचार केला, प्रामुख्याने श्रीयुत वेळकर, पामनकर त्या सर्वांनी विचार करून आम्ही एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या वतीने 1972 पासून शाळा चालू केली। संस्थेचं नाव होतं अखिल भारतीय लोकसेवा संघ। 77ला शारदा विद्या मंदिरात शिक्षक पदावर नियुक्त झाल्यापासून 83 पर्यंत आशा शिंदे यांनी शाळेला विना अनुदान सेवा देऊ केली।
1979ला त्यावेळेचे मुख्याध्यापक माधव पाटील यांनी आशा शिंदे यांना पत्र व्यवहाराद्वारा डीएड शिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले आणि आशा शिंदे यांच्या शिक्षणाचं आणखी एक पाऊल पडलं. यात अर्थातच सिंहाचा वाटा होता पती लिंबराज शिंदे यांच्या पाठबळात. लग्न झाल्यानंतर असं आशा शिंदे शाळेमध्ये नोकरी करीत असताना मुलाबाळांची शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती. शिक्षण घेत असताना सुरुवातीला डीएड केलं, नंतर BA केलं, नंतर BEd केलं. केवळ मला शिक्षण न घेता आल्यामुळं माझ्या बायकोनं तरी शिक्षण घ्यावं अशी माझी मनापासून इच्छा होती. माझा प्रपंच मोठा होता आणि घरात 13 माणसं खाणारे होते. त्या सर्वांची जबाबदारी स्वीकारून आबाड कष्ट करून घरातील सर्व माणसांची मनं सांभाळून त्यांची सेवा केलेली आहे. तर मी असे म्हणतो खरोखरच ती ग्रेट आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझं सहकार्य होतंच. कारण मी घरातील कामं करायचो, कुठलं काम करायचं असताना जे काय मला सांगितलं ते मी करीतच होतो. ती एक प्रामाणिक आहे, तिच्या कामामध्ये ती हुशार आहे, तिला कामाची आवड आहे आणि अभ्यासू वृत्ती असल्यामुळं तिला खूप शिकावं अशी इच्छा केली. शाळेत नोकरी करीत असताना अनुदान मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला. 83 साली अनुदान मिळाले आणि अनुदान मिळाल्यानंतर आमचा प्रपंच पण जरा व्यवस्थित चालू झाला. आमचं एकमेकावर त्याचं प्रेमच आहे आणि ते खरोखरच ग्रेट आहे. याच पाठबळाच्या जोरावर आशा शिंदे यांनी SNTT विद्यापीठातून BA ची पदवी मिळवली आणि पुढे 97ला त्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BEdही झाल्या. 13 माणसांचं मोठं कुटुंब होतं, पण धोण्या भांड्याला बाहेर ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे सगळं घरकाम उरकून मुलं सांभाळून आशा शिंदेनं नोकरीची कसरत करावी लागत होती. शाळेच्या आवारातील शिवमंदिरात पहिला वर्ग भरत होता. तिथपासून त्या शारदा विद्या मंदिराच्या प्रवासाच्या साक्षीदार आहेत. उंबराच्या झाडाखाली वर्ग भरवून त्यांनी स्वतः मुलांना शिकवलं आहे. पुढे शाळा वाढत गेली. 1 ते 2 आणि 2 ते 4 वर्ग झाले. शाळेची इमारत धोकादायक ठरली म्हणून पुन्हा नवीन इमारत उभी करण्याचं आव्हानही संस्थेसमोर उभं राहिलं. ते सर्व शिक्षकांनी मिळून पेललंही. वस्तीतीलच पंचायत हॉलमध्ये शाळेचे भाडे तत्वावर वर्ग भरू लागले, पण त्याच दरम्यान शाळेच्या पटसंख्येवर त्याचा परिणाम झाला. तुकड्या कमी झाल्या, कर्मचारी सरप्लस झाले. आशा शिंदे त्या काळात शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या, जणू शाळेच्या कुटुंब प्रमुखच. त्यांना शिक्षकांनीही चांगली साथ दिली आणि त्या एकजुटीवरच 2012 पासून शाळेचा कारभार नव्या इमारतीत सुरू झाला. मोठ्या मेहनतीने आशा शिंदे व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी परिसरातील इंग्रजी शाळांचं आव्हान झेलत विद्यार्थी संख्या पुन्हा एकदा खेचून आणली. शाळेचं वरचं स्लॅब नव्हता, मग त्यासाठी पैसेच नव्हते. पण यादी माझ्याकडे आज पण आहे. मंगळसूत्र आहेत, कानातले आहेत, जे जे होतं ते जवळजवळ त्या बँकेतनं 4 लाख रुपये काढलेत आणि तो वरचा स्लॅब पूर्ण झाला. नाही तर आपण हॉलमध्ये बसत होतो त्यावेळेस, कारण वरती जे होतं ते ओपन होतं, त्याचं पैसेच नसल्यामुळे काही आपल्याला करता येत नव्हतं. मग शेवटी शिंदे मॅडमनी सर्व मुलींचे जवायांचे पूर्ण जेवढा सोना होता तेवढा मी शिंदे साहेब आमच्या हातात दिला. यादी तयार केली आणि आम्ही स्टेट बँकेत जाऊन तो ठेवला. 4.5 लाख रुपये तिथनं काढलेत आणि आपला वरचा टेरेस हा पूर्ण झाला. आपल्या 39 वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत आशा शिंदे यांनी केवळ नोकरी केली नाही, तर वस्तीत प्रौढ साक्षरतेचे वर्गही चालवले. पालकांच्या वारंवार बैठका घेऊन त्यांचं समुपदेशन करून मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं. पालक सभांमध्ये त्यांनी नेहमी आरोग्य, परिसर स्वच्छता, कुटुंब नियोजन या विषयांवर भर दिली. आशा शिंदे यांचे आजोबा भिवारावजी हनुमती यांना स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती. महात्मा गांधींसोबत पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची त्या नात होत्या. आपली मुलं शेणाने सारवलेल्या जमिनीवर पोतं टाकून बसतात, पावसात दिसतात म्हणून शाळेच्या बांधकामासाठी प्रसंगी स्वतःचे दागिने गहाण ठेवायलाही आशा शिंदे यांनी मागे पुढे पाहिलं नाही. तितकंच नव्हे तर स्वतःला कलागुणांचा कौटुंबिक वारसा असल्याने शाळेतील मुलांमध्ये सांस्कृतिक कलागुण जोपासले जावे यासाठीही त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. गरिबी त्यांनी स्वतः लहानपणापासून पाहिली होती, अनुभवली होती. म्हणूनच अडल्या नडलेल्यांच्या हाकेला धावून जाणं त्यांच्यात उपजत. लिंबराज शिंदे यांचा संसार पुरवत असताना त्यांनी शाळेचा व्यापही एखाद्या कुशल व्यवस्थापकाप्रमाणे सांभाळला. प्रतिकूल परिस्थितीत आईने घेतलेल्या शिक्षणाची जाणीव
त्यांच्या मुलांनीही ठेवली. मुलं पदवीधर झाली, इंजिनियर झाले, शिक्षक, पत्रकार झाले, मुलांची लग्न झाली आहेत. सभोवती नातवंडांचा गराडा आहे. त्याचा मनस्वी आनंद आशा शिंदे यांना आहे. त्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या आहेत. नीतिमत्ता त्यांच्या नसानसात आहे. बैठ्या वस्तीतून त्या इमारतीत राहायला गेल्या. संसार स्थिर स्थावर झाला. पण आशा शिंदे यांचे पाय जमिनीवर आहे. गरिबीचे आणि सोबत जातीयतेचे चटके सहन केलेल्या आपल्या पतीची शिक्षणासाठीची तळमळ त्यांनी बरोबर ओळखली आणि लिंबराज शिंदे यांनी उभारलेल्या शैक्षणिक कार्यात त्या ज्योतिबाच्या सावित्री म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. लहानपणापासून अत्यंत खडतर आयुष्य जगलेल्या माऊलीने शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला. हे त्यांचं एक प्रकारचं सामाजिक योगदानच आहे. 39 वर्ष समाजाची शैक्षणिक सेवा केल्यानंतर आता त्या शाळेतून निवृत्त होत आहे. जेव्हा मी नवीन सर्व्हिसला लागले तेव्हा मी अनमॅरिड होती. मी प्रथमच घरातून बाहेर पडली. त्यावेळेस माझ्या आई वडिलांना अजिबात माझी काळजी वाटली नाही, कारण की त्यांना माहिती होतं की इथे आल्यानंतर आईप्रमाणेच माझी काळजी घेणाऱ्या माननीय सौ शिंदे मॅडम आहे. जेव्हा मी घरी सांगायची की मॅडम आमची गेल्यापासून शाळेमध्ये असेपर्यंत आमची आपुलकीने काळजी करतात, आईच्या मायेनेच घरी पोहोचेपर्यंत त्यांना आमची काळजी असते. त्यानंतर मात्र माझ्या आईवडिलांना कधीही माझी काळजी वाटलेली नाही. आज जवळजवळ 20 वर्ष मी त्यांच्या सहवासात आहे. त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला प्रेमाने, आपुलकीने, सहानुभूतीने आमची सर्वांची चौकशी केलेली आहे आणि एका कुटुंबाप्रमाणेच ही शाळा त्यांनी चालवलेली आहे. मॅडम मुख्याध्यापिका म्हणून आमच्याशी कधीच अधिकार पदाने वागल्या नाहीत. एका मोठ्या बहिणीच्या मायेने त्यांनी आम्हाला पंखाखाली घेतलं आणि प्रत्येक वेळी जर कधी चूक झाली तर ती आम्हाला समजून सांगितली, समजावून घेतली आणि यापुढे अशी चूक होऊ नये म्हणून त्या संदर्भात बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या कुटुंबात कधी काही आम्हाला आढळलं, दुःख वाटलं, काही वाईट वाटलं, काही एखादा प्रसंग घडला तर अशा वेळेला मोठ्या बहिणीच्या आधाराने आम्ही त्यांना काही सांगत असू आणि त्या प्रेमाने आमच्या डोक्यावरून हात फिरवून आमच्या त्या प्रसंगाला परमेश्वराजवळ बळ देण्यासाठी प्रार्थना करीत असत. जेव्हा माझा मुलगा बाहेर गावला जात होता, त्याची पूर्वतयारी करत असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, शाळा बंद होती, तरीही मॅडमने त्याच्यासाठी जे काही कागदपत्र लागणारी होती त्या स्वतः शाळेत मला घेऊन आल्या आणि पूर्ण दिवसभर बसून ते पूर्ण काम केलं आणि ठाण्याला सरांना घेऊन पाठवलं आणि त्यांच्याच या कृपेमुळे आज माझा मुलगा बाहेर देशामध्ये चांगल्या पदावर काम करतोय. माझ्या मुलाबद्दल माझ्या बाईला खूपच अभिमान वाटतो आणि त्यांच्याच कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादाने आज तो सुखी आहे. जसा दिवा असतो त्या दिव्याप्रमाणे मॅडमने त्यांना अंधारातून उजेडात जे आणण्याचं काम जे केलं ते खरोखर केलं असेल तर आमच्या त्या शिंदे मॅडमने. कारण या दलित वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारची 2 ते 3 किलोमीटर मराठी शाळा नव्हती आणि ती मराठी शाळा आमचे LK शिंदे साहेब आणि आमच्या शिंदे मॅडम याही उभारून ह्या गोरगरीब मुलांना आधार दिला. आज कोणी डॉक्टर झालंय, कोणी इंजिनियर झालंय, कोणी वकील झालंय आणि ह्या मुलांचं, ह्या लोकांचं कुटुंब खऱ्या अर्थाने उज्ज्वल जर केलं, त्यांना अंधारातून उजेडात जे आणायचं जे कार्य केलं ते फक्त आमच्या शिंदे मॅडमने. आम्ही इथे जेव्हा मी आलो 96ला तेव्हा साधी झोपडी होती, पण त्या झोपडीचं रूपांतर एका बिल्डिंग मध्ये झालेलं आहे. उद्या त्यांचं स्वप्न आहे 3 मजली, 4 मजली, 7 मजली ती होईल आणि मॅडम त्या करूनही दाखवतील. ज्या वेळेला मी या ठिकाणी आलो त्यावेळेला शाळा ही थोडक्यात एका बैठ्या चाळीच्या स्वरूपामध्ये होती, परंतु आता जर शाळेचं जे रूप बघितलं, प्रशस्त अशी इमारत मॅडम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या प्रयत्नातून शाळेला एवढं मोठं रूप प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर शिंदे मॅडमला मी एवढंच या दिवशी सांगू शकेल की मॅडम, कर्तृत्ववान व्यक्ती जो असतो, या कर्तृत्ववान व्यक्तीच्या सेवा पुस्तिकेमध्ये सेवानिवृत्त हा जो शब्द आहे, हा सेवानिवृत्त हा शब्द कधीच येत नाही. खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त होणं म्हणजे एका नवीन जीवनाला सुरुवात करणं. खरं तर मी या शाळेचा माजी विद्यार्थी. या वस्तीतील मुली 13-14 वर्षाच्या होताच 8वीतून पुढे दुसऱ्या शाळेत जाऊ शकत नाहीत. इथल्या पालकांची मानसिकता अशी आहे की आपल्या मुलीने बाहेरच्या शाळेत जाऊ नये. इथला मागासवर्गीय समाज 1972-73 पासून या वस्तीत राहत आहे आणि अशिक्षितपणाचा आजार आहे आणि त्या आजाराला दूर करण्याचं काम हे दाम्पत्य करत आहे. इथल्या मुलांना, इथल्या वस्तीतील लोकांना इथल्या शाळेची खूपच गरज आहे. एखाद्या आजाराला एखाद्या डॉक्टरची कशी गरज आहे तशीच या शाळेची सुद्धा गरज आहे. शिक्षणाची गरज आहे. जीवनात, आयुष्यात पुढे जर जायचं असेल, शिक्षणास महत्त्व आहे आणि ते शिक्षणाचे महत्त्व या कुटुंबियांना समजलेलं आहे आणि त्याचा त्यांनी एक वसा घेतलेला आहे आणि तो वसा त्यांनी ज्योती सावित्रीपणे पूर्ण करत आहेत. आम्ही जळगावचे असताना इकडे लांब आलो. 500-600 किलोमीटर असताना इकडे कोणी ओळखीचं नव्हतं आणि
त्यांनी आम्हाला घरासारखं सहकार्य केलं. त्यांच्या घरी जरी गेलो तर त्यांनी जेवण केल्याशिवाय सुद्धा त्यांनी आम्हाला परत येऊ दिलं नाही. मुख्याध्यापक म्हणून नाही तर आपले आईवडील जसं काळजी घेतात त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतली. वडील वारले होते तेव्हा देखील त्यांनी सांगितलं, सर पैसे नसतील तर पैसे घ्या तुम्ही आणि जा, पण काळजी घ्या. अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला बरंचसं सहकार्य केलं. बरंचसं शाळेचं बिल्डिंग बांधण्यासाठी सोनं वगैरे तारण केलं. बरेचसे पैसे इकडनं तिकडनं जमा केले आणि आजच्या स्थितीला ही शाळा निर्माण केली. सुरुवातीला आम्ही येत होतो तेव्हा मंदिरामध्ये बाजूला 2-3 वर्ग होते आणि तशामध्ये ते पत्र तुटलेली, त्याच्यामध्ये ती शाळा भरत होती. ते पत्र गळत होते, मुलं काही शेणाने देखील सारवत होती, लादी पण नव्हती. आणि ह्या सगळ्या विचार करून त्यांनी मनात आणलं आणि अशा पद्धतीने ही शाळा उभारली. सकाळच्या वर्गाला होती, 4थीचा वर्ग होता माझ्याकडे तेव्हा. मधल्या सुट्टीमध्ये अर्चना नावाची मुलगी होती. धावत गेली आणि उंबरठ्यामध्ये पाय अडकून खाली पडली आणि तिचा हात मोडला गेला. तिच्या आई वडील आले, म्हणाले, बाबा रे मॅडम तुम्ही मुलीला का पाठवलं घरी? ती सगळी जण म्हणाली, चला मोठ्या मॅडमकडे जाऊ आपण. मग मॅडमकडे गेल्या. मग मॅडमने आम्हाला सल्ला दिला की बाबा मॅडमनी तर पाठवलंच नाही, मग ही चुकी म्हणे तुमचीच आहे. त्यावेळेस सुद्धा म्हणजे मोठ्या मॅडमांनी मला खूप सांभाळून घेतलेलं होतं की बाबा त्या पालकांना समजावून सांगितलं. मुख्याध्यापिका आशाबाई लिमराज शिंदे त्यांनी जेवढं सहकार्य आमच्या सगळ्यांना दिलं, जास्ती करून मला जितकं सहकार्य लहान भाऊ म्हणून दिलेलं आहे माझ्या मोठी बहीण आहे. आणि मला त्यांनी जरी इथून रिटायर झाल्या तरी पण शाळेवर त्यांनी पुन्हा या प्रशासनाला हातभार लावा आणि 10वी पासवर त्यांचं जे स्वप्न आहे, आपल्या मुली बाहेर जात नाही, त्या मुलींना 10वी पासवर शाळा, त्यांच्या स्वप्नाला आमच्या सगळ्यांचं सहकार्य लागू. ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका जरी असल्या तरी आम्हाला त्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून वाटत नाही. त्या अगदी आमच्या कुटुंबातील मोठी व्यक्ती, जबाबदार व्यक्ती म्हणून आम्हाला वाटत होत्या. आम्हाला त्या खूप मार्गदर्शन करायच्या. त्यांचा स्वभाव खूप छान, सुंदर आणि प्रेमळ आहे. कोणतीही गोष्ट आमची जर चुकली, त्यांच्या पदावर त्या असताना त्या कोणतं तरी आम्हाला म्हणजे कधी जर चुकलं असतं ते आम्हाला समजून सांगायच्या. रागात बोलल्या तरी त्यानंतर आम्हाला जवळ घेऊन समजून सांगणार, आमच्या पाठीवरून हात फिरवणार, अगदी मोठ्या बहिणीसारख्या वाटायच्या. कधी आम्हाला त्यांच्याबद्दल कधी राग नाही, कधी काहीच नाही. आणि आमच्या शाळेची इमारत बांधायची होती तेव्हा त्यांनी आणि शिंदे साहेबांनी खूप अतोनात कष्ट घेतले. खूप अगदी त्यांना म्हणजे हे गांधीनगरमध्ये अगदी मागासवर्गीयांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी शाळा बांधावी त्यांची खूप इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी शाळेची इमारत पण चालू केलेली आहे. अजूनही त्यांची इच्छा आहे आणि ती आम्ही पूर्ण करणारच आहोत सर्वजण मिळून. आपल्या अध्यापनाच्या, धडपडीच्या, संघर्षाच्या, त्यागाच्या, पतीला दिलेल्या साथीच्या, संस्थेला दिलेल्या समर्पणाच्या असंख्य गुणा मागे ठेवली. आशा शिंदे यांच्यासारख्या व्यक्ती खरं तर निवृत्त होतच नसतात. ती असते एक क्षणभराची विश्रांती. पुन्हा नव्या जोमाने सामाजिक कार्यात सहभागी होण्यात. अगदी शाळेतल्या मुलांनी खेळता खेळता टाइम प्लीज म्हणावं तसंच